मंत्र तर घ्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज या SNBT फाउंडेशनच्या प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रात आपण सगळे एकत्र बसलो आहोत. का? कारण आयुष्याच्या एका वळणावर आपण रस्ता चुकलो. पैशाची कमतरता होती म्हणून आपण इथं नाही आलो. बुद्धी नव्हती म्हणून आपण इथे नाही आलो. आपण इथे आलो आहे कारण आपल्या आयुष्यातला गुरु हरवला होता. आपल्या आतला तो आवाज हरवला होता जो सांगायचा, थांब वेड्या, हे विष आहे. आज आपण उलटा विचार करूया. व्यसन म्हणजे काय? व्यसन म्हणजे गुरुतत्वाचा मृत्यू आणि राक्षसाची प्रवृत्तीचा जन्म. जेव्हा डोक्यावर गुरुचा हात नसतो तेव्हा माणूस भरकटतो. हिंदीत एक खूप सुंदर शेर आहे. गुमनामी के अंधेरे में मैं था, पहचान बना दिया. दुनिया के गम से मुझे अनजान बना दिया. उसकी ऐसी कृपा हुई मेरे गुरु की मुझ पर, मुझे एक भटके हुए इंसान से अच्छा इंसान बना दिया. आज हे प्रेरणा केंद्र, इथले डॉक्टर, समूहोपदेशक, काउन्सलर, इथला प्रत्येक कर्मचारी तुमचा गुरु बनून तुमच्या पाठीशी उभा आहे. पण हा गुरु नक्की देतो काय? फक्त गोळ्या आणि औषध नाही. गुरु तुम्हाला 4 अशा गोष्टी देतो ज्याशिवाय व्यसनमुक्ती अशक्य आहे. चला तर मग या 4 स्तंभांवर एक नजर टाकूया. पहिलं, संस्कार. माणुसकी, शिस्त आणि जबाबदारीची पेरणी. मित्रांनो, नुसतं ज्ञान असणं आणि संस्कार असणं यात जमीन आसमानचा फरक आहे. अहो, मोठे मोठे इंजिनियर, डॉक्टर, करोडपती लोक व्यसनाच्या आहारी जाऊन रस्त्यावर पडलेले मी पाहिलेत. ज्यांच्याकडे ज्ञानाची, एज्युकेशनची कमी नव्हती, कमी होती ती संस्काराची. गुरु ज्ञानासोबतच माणुसकी रुजवतो. व्यसनात असताना आपण किती स्वार्थी झालो होतो. फक्त माझी बाटली, माझी पुडी, माझी नशा. आई रडते, बायको उपाशी आहे, पोरांची फी भरायची आहे, कशाची जाण नव्हती. पण गुरु काय करतो? तो ती मरण पावलेली जबाबदारीची जाणीव पुन्हा जिवंत करतो. कबीरदासजींनी अगदी अचूक सांगितलंय. गुरु कुम्हार शिष्य कुंभ है, गाडी गाडी काढे खोट, अंतर हात सहारा दे, बाहर बाहे चोट. गुरु हा कुंभारासारखा असतो आणि शिष्य मडक्यासारखा. गुरु आतून प्रेमाचा आधार देतो पण बाहेरून शिस्तीचा धपाटा मारतो, जेणेकरून मडक्याला योग्य आकार यावा. इथली शिस्त, इथले नियम तुम्हाला त्रासदायक वाटत असतील, पण हा तोच धपाटा आहे जो तुम्हाला मजबूत बनवतोय. मूल्य, इथिक्स, योग्य आणि अयोग्याचा भेद. व्यसनात असताना आपलं सॉफ्टवेअर करप्ट झालं होतं. घरच्यांचे पैसे चोरणे, बायकोच्या गळ्यातले दागिने गहाण ठेवणे, खोटं बोलणे, हे सगळं करताना आपल्याला काहीच वाटत नव्हतं. का? कारण आपले मूल्य, व्हॅल्यू संपली होती. मराठीत एक म्हण आहे, पेरावे तसे उगते. आपण खोटेपणा पेरला आणि बदल्यात आपल्याला अपमान आणि तिरस्कार मिळाला. इथे गुरु तुम्हाला आरसा दाखवतो. तो शिकवतो की मित्रा, सचोटीने जगण्याची जी नशा आहे ना, ती जगातल्या कुठल्याच दारूत किंवा केमिकलमध्ये नाही. गुरु तुम्हाला ताठमानेने जगायला शिकवतो. तो तुम्हाला सांगतो की तू भिकारी नाही आहेस, तू माझ्या घरचा राजा आहेस. फक्त तुझा मुकुट गहाळ झालाय, तो आपण परत मिळूया. विवेक, विजडम, सत्य ओळखण्याची क्षमता. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विवेक, माहिती, इन्फॉर्मेशन. सगळ्यांना असते. दारू पिल्याने लिव्हर खराब होतं, तंबाखूने कॅन्सर होतो,
हे पुडीवर आणि बाटलीवर लिहिलेलं असतं. हे सगळ्यांना वाचता येतं, पण तरीही माणूस पितो. का? कारण विवेक नसतो. विवेक म्हणजे नक्की काय? विवेक म्हणजे ऐन मोक्याच्या क्षणी योग्य निर्णय घेण्याची ताकद. जेव्हा तुम्ही इथून 90 दिवसांनी बाहेर पडाल, तेव्हा जुने मित्र पुन्हा भेटतील. समोर ग्लास भरलेला असेल, वास नाकात जाईल. तो क्षण, ती 1 सेकंदाची वेळ, तिथे तुमचा विवेक जागा झाला पाहिजे. गुरुने दिलेला विवेक तिथे आतून ओरडेल, थांब, एका घासासाठी पूर्ण आयुष्य पणाला लावू नकोस. पुढच्याच ठेस मागचा शहाणा बन. हाच तो विवेक आहे, जो तुम्हाला रिलॅप्स होण्यापासून, पुन्हा व्यसनात पडण्यापासून वाचवतो. सही क्या है, गलत क्या है, ये सबक पढ़ाते हैं आप. झूठ क्या है, सच क्या है, ये बात समझाते हैं आप. जब सूझता नहीं कुछ भी राहों में, तो हमारे हर एक कदम को मंजिल तक पहुंचाते हो आप. शेवटची आणि सर्वात मोठी गोष्ट गुरु देतो ती म्हणजे दृष्टिकोन. व्यसनातून बाहेर आल्यावर अनेकांना नैराश्य येतं. माझं आयुष्य संपलं, समाजात इज्जत उरली नाही, माझ्याने आता काहीच होणार नाही. हे नकारात्मक विचार माणसाला आतून खातात. पण गुरु काय सांगतो? अरे वेड्या, तू आयुष्यातला सर्वात वाईट टप्पा, तो नरक पार करून जिवंत परत आला आहेस. तुझ्यातला स्ट्रॉंग माणूस या जगात कुणी नाही. गुरु तुम्हाला अडचणीत संधी शोधायला शिकवतो. ज्या हातांनी नशेचे ग्लास उचलले, त्याच हातांनी आता स्वतःचं साम्राज्य उभं करण्याची ताकद गुरु देतो. तो कोळशाला सांगतो, तुझ्यावर दबाव पडलाय ना, घाबरू नकोस, आता तुझा हिरा होणार आहे. थॉमस एडिसनची फॅक्टरी जेव्हा जळून खाक झाली, तेव्हा तो रडला नाही. तो म्हणाला, बरं झालं, माझ्या सगळ्या चुका या आगीत जळून गेल्या. उद्यापासून मी नव्याने सुरुवात करेन. ही सकारात्मक जीवनदृष्टी गुरु आपल्याला निर्माण करतो. मंडळी, SNBT फाउंडेशन आणि प्रेरणा केंद्र ही नुसती इमारत नाही आहे, हे तुमचं गुरुकुल आहे. इथून बाहेर पडताना नुसतं व्यसन सोडून जाऊ नका, तर स्वतःला तो हरवलेला माणूस घेऊन जा. आज स्वतःला आणि या केंद्रातल्या प्रत्येक मार्गदर्शकाला वचन द्या, शौक उड़ने का है तो बाज बनो, कबूतर बनकर छत पर फड़फड़ाने से कुछ नहीं होगा. जिंदगी बदलनी है तो गुरु का हाथ थामो, सिर्फ तकदीर को रोने से कुछ नहीं होगा. तुमच्या आतला राम जागा करा. व्यसनाचा रावण आपोआप मरेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.